फायनान्शियली तुम्ही तेवढे सेटल्ड होतात की तुम्हाला ट्रेडिंग मध्ये उतरता आलं आणि तुमची इन्स्टिट्यूट सुरू करता आली? 100 रुपयाने पण लोक ट्रेडिंग स्टार्ट करू शकतात, पण हे आपल्या मराठी माणसांपर्यंत ते पोहोचलेलंच नाही. इन्स्टिट्यूट चालू केली त्यावेळेस असं होतं की माझा पर्सनली जास्त फोकस होता की हाऊसवाईफ ज्या खूप एज्युकेटेड आहेत पण लहान मुलं आहेत, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून घराच्या बाहेर पडू शकत नाही. सुप्रीमोच्या बऱ्याचशा बॅचेस मध्ये मॅक्सिमम क्राऊड हा हाऊसवाईफ किंवा मुलींचा असतो की ज्यांना घराच्या बाहेर नाही पडता येते काही रिझन्समुळे. रिसर्चर्स बघितलं तर वुमन्स मेक द बेस्ट ट्रेडर्स. पहिली गोष्ट किंवा पहिली शिक्षक एका बाळाची आई असते, तर जर घरातूनच बाळाने बघितल्या गोष्टी म्हणजे खूप इझिली मोबाईल आजकाल बायका बघतात, पोरही मोबाईल बघतात, पण तेच गोष्टी जर आईने लवकर शिक्षण किंवा लवकर इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी शिकवल्या तर किती लवकर म्हणजे बाळकडूमध्ये आज माझ्या पोराला तेच भेटते की ट्रेडिंग काय असतं. लिटरली तो माझ्याबरोबर ऑफिसेस पासून आज या गोष्टीपर्यंत आलाय. तुमच्याकडे मल्टिपल इन्कम सोर्स असायला पाहिजे की तुम्ही जॉब करताय, तुम्हाला फॉर एक्झाम्पल 50,000 सॅलरी आहे, तुम्ही ट्रेडिंग करताय 20,000 येत आहेत, तुम्ही अजून छोटा मोठा बिझनेस करताय 10,000 येत आहेत, तर 1,00,000 रुपये तुम्ही कमवत आहात 4 बिझनेस मधून. उद्या जॉब गेला तर तुम्ही 50,000 तर कमवू शकता. प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारा की जॉब गेला तर माझ्याकडे काय आहे का? माझ्याकडे काहीच नाही, माझा घराचा ईएमआय, माझ्या मुलांचं शिक्षण, माझ्या कारचं ईएमआय, जाणार कुठलं? बॅकअपच नाहीये माझ्याकडे. सो बॅकअप या शब्दाचा अर्थ कोणीच समजून नाही घेतला. आपल्या लोकांचं काय ट्रेडिंगचा टायमिंग आपल्या लोकांना माहिती नाही. लोकांना माहिती की 3:30 पर्यंत मार्केट चालू असतं, असं नाही. 24 तास शनिवार रविवार मार्केट चालू आहे. तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता. सो ट्रेडिंग हा एक स्मार्ट पैसे कमवण्यासाठीचा मार्ग आहे जो तुम्हाला सेकंड सोर्स ऑफ इन्कम असू शकतो आणि हळूहळू तुमचा प्रायमरी इन्कम सोर्स होऊ शकतो. पाद्य काका म्हणून आहेत, मी त्यांचं नाव नेहमी घेतो, रिटायर्ड आहेत, पेन्शन येते व्यवस्थित, 500 ते 700 कमवायचे बघ. त्यांनी दिवसभर काय करायचं तर त्यांना सुप्रीमो ॲज अ फॅमिली ते रोज ऑफिसला येतात, 8-10 तास तिथे घालवतात, संध्याकाळी जाताना हसत हसत घरी जातात. बऱ्याच जणांना न करण्याचं कारण असं असतं की अरे माझी सॅलरी तर 20,000 रुपये, 20,000 मी घर कसं चालू आणि ट्रेडिंग कशातून करू. एका बाजूला असे ऐकायला मिळतं की ट्रेडिंग हा जुगार आहे. कारण की जुगारासारखं लोक करतात. ट्रेडिंग जुगार अजिबात नाहीये, पण 90% लोक ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये. सुप्रीमो ट्रेडर्स एक वैशिष्ट्य असं ना की तुम्ही 10 वर्षापूर्वीचे स्टुडंट असा 11व्या वर्षी परत आलात, मला शिकायचे सर, कुठलेही चार्जेस नाही घेतले जात. तुम्हाला तो सपोर्ट लाईफ टाइम सपोर्ट आहे. एवढा हँड होल्डिंग मी स्वतः पर्सनली माझ्या 33 वर्षाच्या आयुष्यात कुठल्याच क्लासमध्ये नाही बघितलं. जसं तुम्ही म्हणाल की तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात, तर इतर मावळ्यांना काय सांगाल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी? नमस्कार मित्रांनो, वाढीव मंडळी आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर शेअर मार्केट ट्रेडिंग हा असा विषय आहे की जिथून आपल्याला खूप पैसा कमवायचा आहे अशी इच्छा सुद्धा असते, आणि दुसऱ्या बाजूला ट्रेडिंग म्हटलं की तो एक जुगार आहे, शेअर मार्केट हा एक जुगार आहे असंही आपल्याला वाटत असतं. तर हीच तुमची द्विधावस्था दूर करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अतुल कदम आणि सोनिया वैश, जे पुण्यातल्या बिगेस्ट ट्रेडिंग इन्स्टिट्यूटचे फाउंडर आहेत, ज्यांनी मागच्या 8 वर्षांमध्ये 15,000पेक्षा जास्त कन्सिस्टंटली प्रॉफिट मेकिंग ट्रेडर्स घडवले आहेत. तर आज त्यांना भेटूयात आणि जाणून घेऊयात कसे घडवले त्यांनी एवढे ट्रेडर्स. नमस्कार, तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर मला सांगा, एक मराठी माणूस आणि ते पण ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये, तर ही जर्नी कशी सुरू झाली? ऍक्च्युली 2012ला जेव्हा मी जॉब चालू केला तेव्हा बरेचसे मित्र ट्रेडिंग करायचे, सगळेच जण ट्रेडिंग करायचे. तेव्हा मला ट्रेडिंग काहीच माहित नव्हतं. सो देन माझ्या लक्षात आलं की ट्रेडिंग मध्ये काहीतरी आहे. तिथून सुरुवात झाली. मी स्वतः करायला लागलो. स्वतः करायला लागल्यानंतर मला लक्षात आलं की यार खूप स्मार्टली करू शकतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मी कार्यकर्ता आहे, मावळा आहे. सो त्यांची एक शिकवणच होती आपल्याला की जे काय करायचं ते मग मोठंच करायचं. स्वराज्य त्यांनी जसं उभारलं होतं. सो मला ट्रेडिंग या फील्डमध्ये काहीतरी मोठं करायचं होतं. सो मी आधी स्वतः शिकलो, 2-3 वर्ष स्वतः ट्रेडिंग केली, आणि देन 2018-17 पासून आपण स्टॉक मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुप्रीमो नावाने चालू केली. देन ती जर्नी चालू आहे की आता आपण 15,000+ लोकांपर्यंत ऍज अ स्टुडंट म्हणून पोहोचलेलो. बरोबर. पण ट्रेडिंग करणं ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. फायनान्शियली तुम्ही तेवढे सेटल्ड होतात की तुम्हाला ट्रेडिंग मध्ये उतरता आलं आणि तुमची इन्स्टिट्यूट सुरू करता आली? नाही, असं लोकांचा गैरसमज आहे की ट्रेडिंग करायला खूप जास्त पैसे लागतात. ट्रेडिंग स्टार्ट फ्रॉम 100 रुपीज. 100 रुपयाने पण लोक ट्रेडिंग स्टार्ट करू शकतात, पण हे आपल्या मराठी माणसांपर्यंत ते पोहोचलेलंच नाही. कारण की डोक्यात आपल्या एक बसलेलं आहे ट्रेडिंग म्हणजे गॅम्बलिंग आहे, ट्रेडिंग श्रीमंतच माणसं करू शकतात. ज्याला काहीच लिहिता वाचता येत नाही, अशिक्षित माणूस पण ट्रेडिंग करू शकतो. ज्याला 500-100 रुपये रोज कमवता येतात तोही माणूस ट्रेडिंग करू शकतो. म्हणजे करोडो रुपये कमवणारा तर करतोच आहे, पण कमीत कमी पैशावाला पण ट्रेडिंग करू शकतो. त्याला असं कुठलंही फायनान्शियल सेटल असण्याची गरज नाही. सामान्य माणसासाठी सुद्धा 100%. मग सुप्रीमो ट्रेडर्स जेव्हा तुम्ही सुरू केलं तर काय मिशन आणि विजन घेऊन तुम्ही? मी जेव्हा इन्स्टिट्यूट चालू केली त्यावेळेस असं होतं की माझा पर्सनली जास्त फोकस होता की हाऊसवाईफ ज्या खूप एज्युकेटेड आहेत पण लहान मुलं आहेत, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून घराच्या बाहेर पडू शकत नाही. सो ही अशी फील्ड आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार घरात बसून
पैसे कमवू शकता. जो तुमच्या फॅमिलीचा टाइम आहे, मुलांना द्यायचा वेळ आहे, तो तुम्ही देऊ शकता आणि पैसे कमवणे कुठेही थांबलेलं नाही. सो तो एक मोठा होता. सो आमच्या सुप्रीमोच्या बऱ्याचशा बॅचेसमध्ये मॅक्सिमम क्राऊड हा हाऊसवाईफ किंवा मुलींचा असतो की ज्यांना घराच्या बाहेर नाही पडता येते काही रिझन्समुळे. त्या जॉब करू शकत नाहीत, बिझनेस करू शकत नाही, अशातला भाग नाहीये. बट लहान मुलं असतात किंवा घरातले मोठे लोक आहेत, त्यांची जबाबदारी असते. हजबंड जॉबला जातात, बिझनेसला जातात. सो तो फोकस ठेवून आम्ही केलं होतं की हाऊस वाईफ पर्यंत किंवा लेडीज पर्यंत जास्तीत जास्त पोहोचायचं. म्हणजे एक घर सांभाळून, घराची जबाबदारी सांभाळून महिलांना सक्षम कसं करता येईल ट्रेडिंगच्या माध्यमातून. त्याचं ते एक तुम्ही- उत्तम उदाहरण म्हणजे सोनिया मॅडम. अच्छा. ऍक्च्युली आपण विचार करतो की वुमन्स किंवा महिला हे करू शकतात की नाही, बट ऍक्च्युली जर आपण रिसर्चेस बघितलं तर वुमन्स मेक द बेस्ट ट्रेडर्स. म्हणजे म्हणतो ना, पोरींना बाळगुट्टीतच दिला जातो. संसार म्हटलं की पैसे कसे जपायचे, कसे हे करायचे, ते सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. पण आता ह्या काळाची गरज थोडीशी वेगळी आहे की आपण पहिले डब्यांमध्ये पैसे लपवायचो, पण ते त्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने किंवा त्या मल्टिपल्सने ते वाढतं का? नाही. पण जर आज म्हणजे मी एक गुजराती फॅमिलीमधून बिलॉंग करते, तर म्हणतो ना, बिझनेस धंदा आहे थोडंसं रक्तात आल्यामुळे थोड्याशा गोष्टी लवकर शिकायला भेटल्या. तर माझ्या आजोबांनी एक गोष्ट शिकवलेली की तू 1 रुपया सेव्ह करायला स्टार्ट केला आणि ते दररोज डबल केलं तर एका महिन्यात तुम्ही बिलीव्ह पण नाही करू शकणार एवढी मोठी अमाऊंट होते. तर तिकडनं का आलं की इन्व्हेस्टमेंट का गरजेची आहे. अँड आज जर वुमन एम्पॉवरमेंट बद्दल आपण सगळेच बोलतो, पण आय डोंट गेस की आज कुठची फॅमिली असेल, म्हणजे ते हजबंड असतील लग्न झाल्यानंतर की माहेर असेल, तर कोणी एका मुलीला, फिमेलला कुठेतरी थांबवेल की तू फिनान्शियली इंडिपेंडेंट नको होस. बट आय गेस आपणच महिलाच एवढ्या कम्फर्ट झोनमध्ये आले की ते ब्रेक करून बाहेरच जात नाहीये. तर सुप्रीमोच्या माध्यमातून आम्ही जसं म्हटले सर, महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवताना आम्ही विचार केला आपण असं काय करू शकतो ज्याने आपण सगळ्यापेक्षा वेगळं होऊ. आपल्याला एक इन्स्टिट्यूट म्हणून ही गोष्ट नाही चालवायची, आपल्याला कुठेतरी हात धरून सगळ्यांना सेम लेवलला पोहोचवायचं की जिकडे सगळे फिनान्शियली फ्रीडम अचीव्ह करू शकतात. तर बरोबर. ह्या प्रकारे आम्ही हे स्टार्ट केलं. खूप चांगलं विजन ठेवून तुम्ही पुढे चाललाय. आपण तसं बघायला गेलो तर आपल्या लोकसंख्येच्या 48% वुमन आहेत, पण तेवढ्या लोकसंख्येचा तेवढा भाग कुठेतरी फायनान्स पासून बाजूला पडतोय आणि त्याच्यामुळे आपली इकॉनॉमी पण कुठेतरी मागे मला वाटतं. राईट. सो हा खूप चांगलं विजन ठेवून तुम्ही पुढे चाललाय. हाऊस वाईफने का इन्व्हेस्ट करायला हवं? का नको म्हणजे मला माहित नाही. आई वडील एक आता आय एम जस्ट आय हॅव बीन ब्लेस्ड, मला एक बाळ झालंय. तर मला हे कळतं की पहिली गोष्ट किंवा पहिली शिक्षक एका बाळाची आई असते. तर जर घरातूनच बाळाने बघितल्या गोष्टी, म्हणजे खूप इझिली मोबाईल आजकाल बायका बघतात, पोरही मोबाईल बघतात, पण तेच गोष्टी जर आईने लवकर शिक्षण किंवा लवकर इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी शिकवल्या तर किती लवकर, म्हणजे बाळकडूमध्ये आज माझ्या पोराला तेच भेटते की ट्रेडिंग काय असतं. लिटरली तो माझ्याबरोबर ऑफिसेस पासून आज या गोष्टीपर्यंत आलाय. तर वाय नॉट दॅट. आणि त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर, म्हणजे आज आपण थोडंसं इकॉनॉमिकली इंडिया म्हणून मागत, बट फॉरेन कंट्रीजमध्ये आय गेस हे सब्जेक्ट म्हणून घेतलं जातं की जिकडे तुम्हाला फिनान्शियल अवेअरनेस राईट फ्रॉम द एज ऑफ 2 किंवा 3 शिकवलं जातं. त्याच्यात आपण खूप मागत. तर आज माझं हे एक्सपेक्टेशन आहे की येस, प्रत्येक घराची एका बाईने तरी पुढे यावं आणि ते बॉन्ड ब्रेक करून ह्याच्यात पाय घालावा किंवा ह्याच्यात नवीन पाऊल घ्यावं, असं माझी अपेक्षा आहे. बरोबर. जर घरातली स्त्री शिकली तर पूर्ण घर साक्षर होतं म्हणतात, खरी पण गोष्ट. इथे जर एक स्त्री अर्थ साक्षर झाली तर पूर्ण घर अर्थ साक्षर होऊन कुठेतरी फायनान्शियल लेवलला ते नेक्स्ट याच्यात जाऊ येस. शकतात. आणि 100%. त्यांचीच पिढी नाही तर येणारी पुढची पूर्ण हो, पिढी पण पूर्ण साक्षर पिढी, होईल. बरोबर. येस. खरंच. आणि ते म्हणालात ना की दिवस रात्र माणसं फोन बघत असतात, तर मग तो फोन बघून तुम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टी एंटरटेनमेंट बघत बसण्यापेक्षा वाय नॉट तुम्ही फायनान्शियली त्याचा घर बसल्या युज करून ट्रेडिंग करून मोठे येस. व्हा. right? येस. सामान्य माणसाने, आता हाऊसवाईफने करणं गरजेचं आहे, पूर्ण घरच साक्षर, तर सामान्य माणसांनी ट्रेडिंग करणं का गरजेचं आहे? सामान्य माणसाने का करावं तर त्याच्या मागचं एक साधं उदाहरण येतो. कोविडमध्ये ज्यांना चांगल्या पोस्टचे जॉब होते, खूप साऱ्या लोकांना जॉब होते जे डिपेंडंट होते जॉबवर, अचानक जॉब गेले, काय करणार? ऑप्शनच नाही. सो म्हणजे मी स्वतः पर्सनली बऱ्याच सेशन्स मध्ये हे सांगतो की तुमच्याकडे मल्टिपल इन्कम सोर्स असायला पाहिजे. की तुम्ही जॉब करताय, तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल 50,000 सॅलरी आहे, तुम्ही ट्रेडिंग करताय 20,000 येत आहेत, तुम्ही अजून छोटा मोठा बिझनेस करताय 10,000 येत आहेत, तर 1 लाख रुपये तुम्ही कमवत आहात 4 बिझनेस मधनं. उद्या जॉब गेला तर तुम्ही 50,000 तर कमवू शकता. प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारा की जॉब गेला तर माझ्याकडे काय आहे का? माझ्याकडे काहीच नाही. माझा घराचा EMI, माझ्या मुलांचं शिक्षण, माझ्या कारचं EMI, जाणार कुठनं? बॅकअपच नाहीये माझ्याकडे. सो बॅकअप या शब्दाचा अर्थ कोणीच समजून नाही घेतला.
सो तुम्हाला एवढा स्ट्रॉंग बॅकअप पाहिजे ना की माझा जॉबची कुठंच गॅरंटी आहे. कोणी येऊन मला सांगा की माझा जॉब परमनंट आहे आणि फिक्स आहे, किंवा कुठला माझा बिझनेस, तुम्ही बिझनेस करता मी बिझनेस करतो, की फिक्स आहे हा बिझनेस आणि मला एवढा इन्कम होणार आहे, मला दुसरं काही करायची गरज नाही, त्याची गॅरंटी आहे का आपल्याला? कधीच नाही. सो मल्टिपल 10 रुपयेच कमवायचे, पण ते 10 ठिकाणून आले तर कधी पण चांगली गोष्ट आहे. कारण की 2 बिझनेसेस तुमचे बंद झाले, जॉब गेला, तर 7 गोष्टी चालू आहेत, तिथनं तुम्हाला पैसे येतील. सो आपला मराठी माणूस हे विचारच नाही करत आहे. लहानपणापासून शिक्षणच आपलं काय, शिक्षण घे, चांगल्या ठिकाणी चिटक, हा शब्द शिकवलेला आहे. पण ते का जॉब करतो म्हणजे काय, ज्या कंपनीत जॉब करतो, आज माझ्याकडे 200 लोकांचे एम्प्लॉई आहेत माझ्या दोन्ही कंपन्यात मिळून, त्यांना मी जॉब दिला, उद्या माझ्याकडेच प्रोजेक्ट नसतील तर मी सांगणार माझ्याकडे प्रोजेक्ट नाही, तुम्ही घरी जावा. 200 लोकांचा जॉब गेला, त्या 200 लोकांनी काय करायचं? बरं 200 नाही येत नुसते, 200 गुणिले मिनिमम एका घरात 4 लोक राहतात, 800 लोकांना पोट भरते त्याच्यावर ना. तर त्या 200 लोकांनी विचार केला पाहिजे की जॉब गेला तर माझ्याकडे काय आहे. तर त्याच्यासाठी म्हणून ट्रेडिंग एवढं स्मार्ट आहे ना की तुम्ही जॉब करत असा बिझनेस. आपल्या लोकांचं काय, ट्रेडिंगचा टायमिंगही आपल्या लोकांना माहित नाही. लोकांना माहिती की 3:30 पर्यंत मार्केट चालू असतं, असं नाही. 24 तास शनिवार रविवार मार्केट चालू आहे. तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता. सो ट्रेडिंग हा एक स्मार्ट पैसे कमवण्यासाठीचा मार्ग आहे, जो तुम्हाला सेकंड सोर्स ऑफ इन्कम असू शकतो आणि हळूहळू तुमचा प्रायमरी इन्कम सोर्स होऊ शकतो. आपल्याला हे समजले की बॅकअप पाहिजे म्हणजे आपल्याकडे सेव्हिंग्स पाहिजे, आणि ते सेव्हिंग्स आपण कुठेतरी फक्त जॉबच्या सॅलरी मधून जनरेट करतो. एक्झॅक्टली. त्याच्याऐवजी आपण एक दुसरा इन्कम सोर्स तयार करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. बरोबर. आणि तो दुसरा इन्कम सोर्स तयार करण्यासाठी आहे त्या इन्कम मध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. करेक्ट. सो आता ही ट्रेडिंग करताना बऱ्याच जणांना न करण्याचं कारण असं असतं की अरे माझी सॅलरी तर 20,000 रुपये, 20,000 मी घर कसं चालू आणि ट्रेडिंग कशातून करू? नाही, पण त्याच्या मागचंही सांगू, ते 20,000 रुपये आहे. तुम्ही चला 20,000 सॅलरीमध्ये घर चालवायला तुम्हाला 19,000 खर्च होतो, 1,000 तर शिल्लक ठेवताय, नाही राहतात 1,000 शिल्लक, 500 शिल्लक राहतात. तुम्ही 3-4 महिन्यात 5,000 सेव्हिंग करा. 5,000च्या ट्रेडिंग मधनं तुम्ही व्यवस्थित शिकवून ट्रेडिंग व्यवस्थित अर्निंग करू शकता. तुम्हाला एकाच दिवशी, पहिल्या दिवशी ट्रेडिंग मधनं लाखो रुपये नाही कमवायचे ना. यू स्टार्ट फ्रॉम 100 रुपीज, की मला 100 तरी कमवता येत आहेत का? आता 100 कमवता येत आहेत, आता मी 200 कसे कमवू शकतो, 200चे मी 400 कसे कमवू शकतो. स्टेप बाय स्टेपच आहे. अगेन स्टॉक मार्केट ट्रेडिंग जादूची कांडी नाहीच आहे की फिरवले आणि पैसे आले. त्याच्या मागच अभ्यास आहे, मेहनत आहेच आहे, जे आपल्या लोकांना माहितच नाही. सुप्रीमो तोच प्रयत्न करते की तुम्ही आधी शिका आणि तुम्ही 100 रुपये कमवायला चालू करा. एकदा 100 रुपये कमवायची अक्कल आली आपल्याला, तर आपल्याला 200चंही कळतं आणि मग 10 लाखही कमवता येतात. सो सुरुवात करायला पैसे खूप कमी लागतात. तुम्हाला पाहिजे तर तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची इच्छाशक्ती, तीच आता लोकांकडे नाही. कारण आहे की माझ्याकडे पैसे नाहीयेत. म्हणजे मी स्वतः 3 बिझनेस चालवतो, 4 कंपन्या आहेत माझ्या स्वतःच्या. एकाही कंपनीला आम्ही कुठेही, माझ्याकडे मोठा इन्व्हेस्टर नव्हता कोणी की 1 करोड घ्या तो चालू कर. आम्ही शून्यातनं, आम्ही दोघांनी जेव्हा एकेस फिनटेक चालू केली, आता ज्या 200 लोक काम करतात ना, 1ही रुपये आमच्याकडे अकाउंटला नव्हता. फक्त ती इच्छाशक्ती होती की करायचंय. ते कसं मॅनेज केलं, काय झालं आम्हाला माहिती, पण ते उभा राहिली कंपनी. तुम्ही ऑफिस बघाल तर तुम्हाला समजेल की 300 लोक बसतात फ्लोअरवर. सो ते आम्ही सुरुवात केली. पैसे हे कारण झालं द्यायला तुम्हाला की माझ्याकडे पैसे नाहीयेत. तुम्ही चालू करा, गोष्टी होतात, फक्त ती इच्छाशक्ती पाहिजे. बरोबर. पण एका बाजूला असे ऐकायला मिळतं की ट्रेडिंग हा जुगार आहे. कारण की जुगारासारखं लोक करतात. ट्रेडिंग जुगार अजिबात नाहीये, पण 90% लोक ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये. त्याच्यामुळे ते प्रेडिक्शन झालंय की ट्रेडिंग हा जुगार आहे. कारण की लॉस होण्याचं कारण काय, लोक न शिकता करतायत, अभ्यास नाहीये. तुम्ही गाडी ड्राईव्ह करताय, न शिकता 4 व्हीलर चालवा, तुम्ही सक्सेसफुली पोहोचाल जिथं जायचं तर काय ऍक्सिडेंट होईल? ऑब्व्हियसली स्टॉक मार्केट तीच गोष्ट आहे. तुम्ही न शिकता केलं तर ऍक्सिडेंट म्हणजे काय, तिथं पैसे जाणार आहेत. तुम्ही कुठलाही बिझनेस टाकताय. आज हा स्टुडिओ मध्ये मी बसलोय, सरांना काहीच माहित नसतं कॅमेरा मधलं, हा व्हिडिओ व्यवस्थित होऊ शकतो का? त्यांचा अनुभव आहे, ते त्यांचं काम मी करू शकतो का? नाही. पण ते सक्सेसफुली रन करतायत ना. सो ते शिकलेत. सो तुम्ही शिकल्यानंतर रिस्क सगळीकडे 0 आहे किंवा कमी आहे. किती चांगला मी ड्रायव्हर झालो तरी माझा ऍक्सिडेंट होणार नाही याची गॅरंटी आहे? मी किती चांगला ड्रायव्हर असलो तरी होऊ शकतो ऍक्सिडेंट, मला कधीतरी झोप लागू शकते. सेम आहे ट्रेडिंग मध्ये. मला स्वतःला पर्सनली लॉसेस होतात, पण ते छोटे कसे ठेवायचे आणि प्रॉफिट मोठे कसे ठेवायचे, हा जो अभ्यास आहे तो करणं गरजेचं आहे. न अभ्यास करता कोणीतरी प्रॉफिट करते म्हणून मी पण उडी मारणार, माझा मित्र चांगली गाडी चालवते मी पण जाणार, मी शिकलेलो नाहीये, असं नाही होणार. तो शिकणं गरजेचं आहे. गॅम्बलिंग अजिबात नाहीये. आय गेस आज सरांच्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स मधून एक गोष्ट आम्हाला कळाली की स्टॉक मार्केट हे कोणाकडून तर शिकून करण्याचीच गोष्ट आहे. आणि युट्यूब, गुगल किंवा टपरीवर बसलेला मित्र, दिस इज नॉट द राईट मीडियम. तुम्ही एका कोणत्याही
ट्रेनर कडून शिका. आणि जर तो ट्रेडर असेल खरं तर, कारण की त्याला मार्केटमध्ये खरंच रोज काय होतंय, अपडाऊन्स काय आहे, रियालिटी काय आहे ते त्याला माहित असताना जर त्याच्याकडून शिकलात तर तुम्हाला ऍक्च्युअल फील येतो, ऍक्च्युअल गोष्टी कळतात की खरं ट्रेडिंग म्हणजे काय. आणि आय गेस जेवढ्या लोकांनी न शिकता केलेली गोष्ट ना, त्या लोकांनीच फक्त ट्रेडिंगला गॅम्बलिंग म्हणून हा नाव दिलाय. बाकी आज आम्ही एवढे स्टुडंट्स घडवले सरांनी, लाईक लिटरली 15,000 प्लस स्टुडंट्स. कोणत्याही स्टुडंटला तुम्ही विचारलं ना, ते म्हणतील नाही ह्याच्यासारखी फील्डच नाहीये, ज्याच्याबद्दल अजून आपल्या लोकांना माहित सुद्धा नाहीये. हा, तर जसं तुम्ही म्हणालात की बरोबर, ट्रेडिंग ही स्किल्स घेऊन करण्याची गोष्ट आहे. पण बऱ्याचदा लोकांना असं असतं की आम्ही जॉब करतोय, आम्हाला शिकायला वेळ नाही मिळत, तर मग त्यांनी कसा वेळ द्यायचा इकडे? हे जॉब करतायत, शिकायला वेळ नाही मिळत, हे त्यांचे रिझन्स आहेत. कारण कुठलाही माणूस जेव्हा जॉब करतो तेव्हा 9 ते 5, 9 ते 6 एवढा जॉब करतो. कोणी 24 तास जॉब करत नाही. पण आपल्या लोकांना हेच माहित नाही की मार्केट 24 तास चालू आहे. म्हणजे मार्केट सॅटर्डे संडे पण चालू आहे. म्हणजे आज संडे जरी असला, आपण आज संडेला शूट करतो, मार्केट आत्ताही चालू आहे. पण ते कुठलं मार्केट आहे, ते कसं ट्रेड करायचं हे माहित नाही. त्यामुळे ते रिझन्स आहेत की आपल्या लोकांना, मॅक्सिमम लोकांना ज्यांना मार्केट माहिती आहे ना, 9 ते 3 मार्केट, 3:30 मार्केट माहिती आहे. पण मार्केट रात्री 12 वाजता पण आहे, पहाटे 4 वाजता पण आहे, 24 तास आहे, हे माहितच नाही. त्यामुळे कोणी तिथपर्यंत पोहोचलेलंच नाही. सो आधी तो शोधा की माझ्याकडे ऑप्शन आहेत. रोज 1 तास दिला ना, तुम्ही सॅलरी पेक्षा जास्त पैसे कमवू शकता. मी स्वतः पर्सनली खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होतो आणि सोडून मी फुल टाइम ट्रेडर आहे. देन मी आता ट्रेनर पण आहे. सो ते आपल्याला सध्या शोधलं पाहिजे की यार काय ऑप्शन आहे. ट्रेडिंग एवढं बोलतायत, नुसतं ह्याचं त्याचं ऐकून जॉब मुळे नाही करतायत, सोडून दिलंय. सो जॉब करणाऱ्या माणसांसाठी तर खूप भारी गोष्ट आहे, कारण की त्यांना जॉबमुळे ऑलरेडी डिसिप्लिन असतो की 9 ते 6, 9 ते 4 जे काय जॉब करतात त्यांना तो आहे वेळ. सो त्याच्या आधीचा वेळ आणि त्याच्यानंतरचा वेळ त्यांच्याकडे आहे. त्यांना द्यायचा वेळ किती, 1 किंवा 1.5 तास, तेवढं ते इझिली करू शकतात. म्हणजे डिसिप्लिनने जर बघायला गेलं, डिसिप्लिनने करायला गेलं तर जॉबच्या व्यतिरिक्त जो वेळ शिल्लक राहतो त्यात पण आपण ट्रेडिंग करू शकतो. जॉबचा वेळ जातो किती, 8-10 तासाचा जॉब 12 तास जातील. दिवसातले अगेन 12 तास शिल्लक आहेत. त्यातले 1-2 तास दिले तुम्ही तरी पण तुमचे जॉब एवढे, सॅलरी एवढे पैसे तुम्ही आरामात कमवू शकता. एवढा इन्कम सोर्स होऊ शकतो. तर ट्रेडिंगला आपण करिअर ऑप्शन म्हणून बघू शकतो का? 100% आपण ट्रेडिंगला फुल टाइम करिअर म्हणूनही घेऊ शकतो. नॉट इव्हन की फक्त पॅसिव्ह इन्कम, साईड इन्कम म्हणून. लोकांना आज ह्या गोष्टीची जाणीवच नाहीये. BSc पासून NSc पर्यंत तुम्ही ग्रॅज्युएशन सुद्धा करू शकता त्याच्यात. आणि त्यासाठीच आम्ही एक प्रयत्न करतो की करिअर काउन्सिलिंग मध्ये तुम्ही जाता आणि लिटरली हार्डली 1 तासाची करिअर काउन्सिलिंग होते आणि त्यावरनं आपण आपलं पूर्ण करिअर चेंज करून घेतो. पण ते खरंच आहे का, पॉसिबल आहे का? मग त्यासाठी आपण काहीतरी डिफरंट करावं म्हणून आम्ही 1 तास नाही, 2 तास नाही, किंवा 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, पण लिटरली 5 दिवसाचं तुम्ही म्हणू शकता करिअर काउन्सिलिंग म्हणजे मास्टर क्लास म्हणून एक गोष्ट इन्व्हेंट केली आहे, जिकडे 5 दिवस आम्ही तुम्हाला टोटली फ्री ऑफ कॉस्ट सेशन्स देतो. आणि 5 दिवस कुठची गोष्ट म्हणतो ना, अशी प्रोबॅबिलिटीवर चालते, तुक्के लागत नाही की लॉटरी लागली एखाद दिवस, त्याला प्रॉपरली गॅम्बलिंग म्हटलं जातं. पण जर कन्सिस्टंटली तुम्ही करता, दॅन इट्स अ स्किल, दॅन इट्स अ फील्ड. तर करिअर म्हणून 100% तुम्ही याला घेऊ शकता. आणि त्यासाठी जसं आम्ही म्हटलं की आम्ही 5 दिवस तुम्हाला फ्रीमध्ये शिकवतो. म्हणजे फक्त लेडीज असो किंवा जेंट्स असो असं नाही आहे. राईट फ्रॉम यंगस्टर ते 80 वर्षापर्यंतचे आजोबा सुद्धा एकत्र फुल फॅमिली बसूनही तुम्ही करू शकता. आणि मग तुम्ही डिसाईड करू शकता की नक्कीच ही फील्ड माझ्यासाठी आहे की नाही. तो 5 दिवसाचा सेशनचा अजेंडा काय आहे आमचा, की 5 दिवसात तुम्हाला स्वतःला समजतं की स्टॉक मार्केट मी करू शकतो का. जसं प्रत्येक जण इंजिनियर नाही होऊ शकत, प्रत्येक जण डॉक्टर नाही होऊ शकत, तसं प्रत्येक जण ट्रेडर नाही होऊ शकत. पण जर मी 5 दिवस हे ट्राय करतो, मला वाटते का, तर मी स्वतः इंजिनियर आहे, मी झालो, पण माझा भाऊ इंजिनियर नाही होऊ शकला, पण त्याला नाही समजलं, नाही झेपलं ते. सो ट्रेडिंग प्रत्येकाला समजेल असं नाहीये. पण तुम्ही एक प्रयत्न करा, 5 दिवस तो सेशन करा, तो फ्री ऑफ कॉस्ट आहे, दिवसातला 1 तास द्यायचा आहे. 5व्या दिवशी तुम्हाला वाटलं की यार हे तर खूप सिंपल आहे, मी करू शकतो, कारण की आपल्याला माहितच नाही आपले पोटेन्शियल्स काय आहेत. बऱ्याचशा हाऊसवाईफला, स्टुडंट्सला, खूप सारे रिटायर लोक माहिती करतात, घरी बसून काय करायचं. सो 5 दिवसाचा फ्री सेशन करा. 5 दिवसानंतर वाटलं की स्टॉक मार्केट हे माझं आहे, मी घरा बसून करू शकतो, तुम्ही पुढे जॉईन व्हा. ऍडव्हान्स कोर्सेस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यात आधी तुम्हाला कळलं पाहिजे की मी हे करू शकतो का नाही. अननेसरी कुठेतरी पैसे भरतोय जाऊन आणि फीस भरतोय आणि मला जमतच नाही. त्याच्यापेक्षा हे 5 दिवसात तुम्हाला पूर्णपणे आयडिया येते की मला नाही जमणार किंवा 100% मला जमणार, मी करतो. सो त्याच्यासाठी म्हणून तो मास्टर क्लास आम्ही डिझाईन केला की कोणाचे पैसे वेस्ट जायला नको, प्लस अवेअरनेसही वाढतोय. माझ्या मास्टर क्लासला 2-3 हजार लोक एका टायमाला असतात. सगळेच पुढे ऍडव्हान्स क्लास करतील असं नाहीये, कारण की सगळ्यांना जमल असं नाहीये. पण त्यातले 500 लोक, 1000 लोकांना जमतं, ते करतात. सो तुम्ही एक चान्स स्वतःला दिला पाहिजे की मला जमेल का. ही खूप चांगली गोष्ट तुम्ही चालू केली आहे. अशा पद्धतीचा मास्टर क्लास खरं तर कोणीच नाही देत. बघायला गेलं तर 5 दिवस हार्डली 1 तासाचं वेबिनार असतं किंवा 1 तासात डिसिजन घ्यायला लावतात की
हा आता तुम्ही कोर्स परचेस करा किंवा काय, पण 5 दिवस त्यांना शिकवणं आणि मला माहिती की त्या 5 दिवसांमध्ये पण तुम्ही ट्रेडिंग करायला पण शिकवता आय 100%. गेस. सो तिथेही त्यांना समजतं की आपल्याला ते करायला जमणार आहे की नाही म्हणून. आय गेस मी प्राऊडली सांगू शकते की सुप्रीमो ही एक अशी इन्स्टिट्यूट आहे जी मास्टर क्लासमध्ये पण लाईव्ह ट्रेड करून दाखवते. म्हणजे लिटरली ऑनलाईन क्लासेस किंवा ऍक्च्युअल क्लासेसमध्ये लोक दाखवतात की नाही मला माहित नाही, बट येस वी ट्राय की आम्ही जर करू शकतो, पहिला आम्ही करून दाखवतो ऍज अ लीडर, अँड मग तुम्ही बघा तुम्हाला जमते की नाही. तर ह्या मास्टर क्लासला आम्ही कसं जॉईन करू शकतो? मास्टर क्लास जॉईन करायला ना तुम्ही जगाच्या कुठल्याही टोकावर असा, आपण ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतो. म्हणजे झूम मीटिंगवर तो क्लास होतो, कारण मॅक्सिमम टाइम तो आपण ऑनलाईन ठेवतो, कारण की क्राऊड त्याला खूप जास्त असतो. सो तुम्ही घरात बसून, तुमच्या ऑफिसमध्ये बसून, तुम्ही कुठे असाल तिथे बसून करू शकता. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही वे आहेत. आपल्या महाराष्ट्रात 8 ब्रांचेस आहेत. तुम्हाला ऑफलाईन जायचं तुम्ही ब्रांचेसला जाऊ शकता, और अदरवाईज ऑनलाईन घरात बसूनही करू शकता. दोन्ही ऑप्शन आहेत. नाही, खूप चांगला ऑप्शन दिलाय हा तुम्ही. म्हणजे हाऊस वाईफ्स किंवा कोणीही कुठूनही जॉईन करू शकतं 100%. आणि जे जवळपासच पुण्यातच आहेत ते येऊन अटेंड सुद्धा करू शकतात. कारण बऱ्याचदा असं होतं काही जणांना की ऑनलाईन समजत नाही, जे ऑफलाईन जेव्हा बघतो तेव्हाच कळतं. तर दोन्ही ऑप्शन तुम्ही ठेवले तिथे. मला सांगा, तुम्ही म्हणताय की तुम्ही शून्यातून सुरुवात केली, एकही रुपया नसताना सुरुवात केली, सो काय स्ट्रगल फेस केलं तुम्ही त्यावेळी? सो शून्यातनं सुरुवात केली म्हणजे काय, मी डोक्यात आयडिया प्रत्येकाच्या आहेत. ऍज अ माणूस म्हणून तुम्हालाही तुमच्या बिझनेस मधल्या खूप साऱ्या आयडिया डोक्यात येतात. माझ्या डोक्यात खूप आयडिया असतात, तिच्या असतात, बऱ्याच जणांच्या डोक्यात रोज आयडिया येतात बिझनेसच्या. प्रॉब्लेम काय आहे की आपण एक्झिक्युशन पर्यंत कोणीच नाही जात आहोत, की मला ते करायचंच आहे. सो माझ्या डोक्यात आलेल्या आयडिया, आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत, आम्ही डिस्कशन करतो रोज, सगळ्या गोष्टी होतात. सो आमच्या दोघांचा एक स्वभाव आहे तो की आयडिया आली तर ती फक्त आयडिया पर्यंत नाही ठेवायची, तिला एक्झिक्यूट करायचं. आता जसं मी सुप्रीमो, तर आमचा आता खूप ग्रो झालाय. दुसरी एकेस फिनटेक म्हणून माझी आयटी कंपनी आहे. तुम्ही ट्रस्ट नाही करणार, 4 महिन्यात आम्ही 200 रिसोर्स पर्यंत पोहोचलेलो आहोत. सो ते आम्ही सुरुवात केली तर आमच्या डोक्यात होतं की 10-15 लोक घेऊन आपण चालू करूया. पण प्रोजेक्ट तसे आले, गोष्टी तशा होत गेल्या आणि आम्ही ते 20 लोकांपासून 400 लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेलो आहोत. सो त्याला इच्छाशक्ती एवढी स्ट्रॉंग होती ना आमची की आम्हाला हे करायचंय. म्हणजे काही होते ते रिसोर्स भेटत नव्हते, आम्ही रात्री 12-12, 1-2 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू चालू होते, सगळ्या गोष्टी होत्या. सो ती इच्छाशक्ती आणि तुम्हाला करायचंय, काहीतरी करायचंय. आमचा मेन अजेंडा काय, प्रत्येकाचा गोल असतो की पैसे कमवायचे. ऑब्व्हियसली माझाही गोल आहेच पैसे कमवणे, अजिबात मी म्हणणार नाही की पैसे, पण माझा आहे की माणसं जोडून पैसे कमवायचे. जर मी आज माझ्याकडे 400 लोक काम करतात, तर तेवढ्या फॅमिलीजला आपण रोजगार देतोय. त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना सॅलरी तर देतोच. मी पैसे कमवत नाहीये का, मीही कमवतच आहे, पण 400 लोकांना आज आपण जॉब दिले, ते सॅटिस्फॅक्शन वगैरे. मी स्वतः जॉब करताना मी एकटाच करते, माझं घर चालतच आहे. आज माझ्यामुळे 400 लोकांचं चालतंय. तर ते जे मोटिवेशन आहे त्याला पकडून माझी टीम माझ्यासोबत खूप स्ट्रॉंगली उभी राहते की ह्याच्यासाठी आम्हालाही काम करायचं. सो ती जिद्द आहे. मग फंड्स मॅनेज करताना इश्यू होतात, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तर ते आम्ही करतोय. म्हणजे सगळ्या गोष्टीत आम्ही पुढे जातोय. पण एकच सांगेल त्याला की इच्छाशक्ती पाहिजे, तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्ग मिळतो. किती कोणी म्हणू देत की अरे असं नुसतं इच्छाशक्तीवर काय उभा राहतं, मी उभा राहतोय. सो मी ते गॅरंटेड सांगू शकतो की इच्छाशक्ती असायला पाहिजे, गोष्टी होतात. आय गेस बिझनेस असो किंवा कुठची गोष्ट असो, तुम्हाला त्याच्यात थोडंसं पेशन्स ठेवून स्वतःला आणि त्या बिझनेसला किंवा त्या गोष्टी शिकण्याला थोडासा वेळ दिला पाहिजे. आणि चिकाटीने तुम्ही जर चिटकून राहिला तर आय डोंट गेस की कोणीच अपयश कडे जाऊ शकतं. बरोबर. 100% तो सक्सेसफुल होणारच. खरंच ते एवढं- डेडिकेशन दाखवणं गरजेचं आहे. 100%. किती पण स्ट्रगल्स येऊ देत मध्ये, मी गिव्हअप नाही करणार आहे. जी Right. जिद्द मी मनात धरली ती मी सोडणार Right. नाही. मी त्याच्यासाठी नेहमी एक एक्झाम्पल सांगतो. कुठल्याही तुम्ही मॉलमध्ये किंवा याला फिरायला गेलात आणि मुलगा असले का 4-5 वर्ष, त्याला एखादी गोष्ट आवडली, तो ती घेतल्याशिवाय वडिलांना बाहेर निघूच देत नाही. तो एवढा जिद्दी राहतो, रडेल, मार खाईल, पण ते मला घेतल्याशिवाय जायचं नाही. तो शेवटी वैतागून आई वडील काय म्हणतात, धर बाबा, तुम्हाला बिझनेसमॅन म्हणून ते पाहिजे की मला हे करायचंय, मला करायचंय. मग मला रडायला लागेल, मला मार खावा लागेल, मला मार द्यावा लागेल, जे काय करावं लागेल, पण मी ते कमवल्याशिवाय, घेतल्याशिवाय, चालू केल्याशिवाय बाहेर नाही पडणार. ते बिहेवियर आपल्याला पाहिजे, त्याच्याशिवाय बिझनेस नाही होत. म्हणजे बिझनेस करताना तो लहान मुलातला हट्टीपणा जो हट्टीपणा म्हणतो, एकदम तो strong आपल्याकडे पाहिजे. पाहिजेच. बरोबर. तर मला सांगा, म्युच्युअल फंड असं म्हणतात की कमी रिस्की आहे, म्हणून मोस्ट ऑफ द लोक म्युच्युअल फंड मध्येच इन्व्हेस्ट करतात. पण स्टॉक मार्केट रिस्की आहे, राईट? पण तरी पण स्टॉक मार्केटकडे का जावं इन्व्हेस्ट करायला? म्युच्युअल फंडला जातात लोक कारण की लोकांना शिकायचं नाही. जे म्युच्युअल फंड साठी पैसे घेतात तुमच्याकडून, ती लोकही स्टॉक मार्केट मधूनच पैसे कमवतात. ते कुठंही बिझनेस नाहीत करत ना. सो ते जर तुम्हाला 20%, 18%, 15% जे काही म्युच्युअल फंड इयरली रिटर्न देत आहे, ते तुम्हाला देतात, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त ते कमवत आहेत. मग ते तुम्ही का कमवू नये? ट्रस्ट मी की म्युच्युअल फंड वाले लोक तुमच्या अकाउंटच्या 100, 200% रिटर्न्स कमवत असतील. तुम्हाला 20% जर म्युच्युअल फंड वर्षाला दे ना, स्टॉक मार्केटमध्ये 10 ते 15%, 20% रिटर्न मंथली काढणं सोपी गोष्ट आहे. पण त्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. आपल्या लोकांना काही अभ्यास करायचा नाहीये.
रिझन आहेत की माझ्याकडे वेळ नाहीये, जो की त्यांच्याकडे भरपूर आहे. हे फक्त स्वतःला फसवण्याचं काम आहे की माझ्याकडे वेळ नाहीये. कोणीच एवढा बिझी नाही की ज्याच्याकडे 1 तास 2 तास नाही पैसे कमवण्यासाठी. मी म्हणेल जिमला जायला लोकांकडे वेळ नाही, रिझन आहे. हो. पण पैसे कमवायला कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला आवडतं. वेळ प्रत्येकाकडे आहे, पण तो माहित नाहीये. म्युच्युअल फंड रिस्क फ्री आहे का? अजिबात नाही. ते लोक स्टॉक मार्केटमध्येच पैसे लावतात. हा, ते रिटर्न्स तुम्हाला कमी देत आहेत ना, 18%, 20% इयरली देत आहेत. सो त्यामुळे रिस्क फ्री वाटतंय. पण तेच जर तुम्ही स्वतः केलं ना तर महिन्याला तेवढे पैसे कमवू शकता. सो इयरली कॅल्क्युलेट करा. ज्यांना स्वतःला शिकायचंच नाहीये, स्वतःला करायचंच नाहीये, मग त्यांच्यासाठी ते रिझन झालं की नाही म्युच्युअल फंड सोपं आहे. आम्ही नुसते का पैसे अकाउंटला टाकले, संपला विषय. ज्याला शिकायचं नाहीये, करायचं नाहीये, त्याच्यासाठीच म्युच्युअल फंड आहे. पण ज्याला करायचंय त्यांनी स्टॉक मार्केटमध्येच यावं, कारण रिटर्न्स तुम्हाला खूप स्ट्रॉंग आहे. बरोबर. म्हणजे ज्याला करायचंय तो कारण नाही देणार कोणीच. Exactly. ज्याला नाही करायचं तो हजारे कारणे शोधून काढेल. आपण बरोबर. कितीतरी स्टोरीज ऐकल्यात की अरे बाहेर बसून रस्त्यावर बसून अभ्यास केलाय आणि IPS अधिकारी झालाय, आणि खूप चांगल्या घरातले लोक पण 10वी फेल आहेत. सो रिझन्स प्रत्येकाकडे आहे. ज्याला करायचंय तो कारण देतच नाही. कारण दिल्यानंतर तुम्हाला, मी नेहमी सांगतो, खांदा भेटला की माणूस रडतोच. कोणी खांदाच नाही दिला तर त्याला रडायला चान्सच नाहीये. Correct. तुम्ही चुकीचा खांदा घेतला की तुम्ही रडणारच आहात. सो तेच आहे की तुम्हाला रिझन दिले म्हणजे भले तुमचा रिझन जेन्युन आहे, अजिबात असं नाही की प्रत्येक जण खोटंच बोलतो, जेन्युन, पण रिझन दिला ना, बरोबर. सो तुमची ग्रोथ थांबली. थांबली. सो ज्याला रिझन द्यायचं तो ग्रोथच नाही करू शकत. असं आहे. म्हणजे ज्याच्याकडे म्हणतात ना शिकायला लाईट नाहीये तो मोठा अधिकारी होतो. बरोबर, मोठा अधिकारी होतोय. रस्त्यावरच्या दिव्या समोर अभ्यास करतोय आणि मोठा होतोय. पण ज्याला घरी एवढा श्रीमंत आहे जो व्यक्ती, तो म्हणजे ज्याला पण सेपरेट बरोबर. बेडरूम आहे, सेपरेट स्टडी रूम आहे, तो 10वी नापास आहे. बरोबर. अशी पण लोक आहेत. खरंच. कोणत्या एज ग्रुपचे लोक ट्रेडिंग मध्ये उतरू शकतात? एज लिमिट येस, आय डोंट गेस एज लिमिट आहे, कारण की थोडेसे आउटस्कट्स किंवा 2 टायर सिटीजमध्ये अजून एवढं अवेअरनेस नाही आहे. जेव्हा मुंबईसारख्या लोकेशनला आमचे जेव्हा ब्रांचेस आहेत तिकडे आई वडील स्वतःहून घेऊन येतात त्यांच्या पोरांना. ते एवढे साक्षात्कार असल्यामुळे ते सांगतात की नाही, आज त्याला 16 वर्ष का होईना तरी त्यांना असं वाटतं ते उशीर झालाय. मग 16व्या वर्षापासून अजून पॅन कार्ड सुद्धा नसतो, हो. ते डीमॅट अकाउंट सुद्धा उघडू शकत नाही. पण तिथपासून ते ट्रेनिंग द्यायला आता ते हे करतात. आणि आता आम्ही पुण्यात बसलोय, तर आता आम्ही पुण्यातही ते बदल बघायला लागलो की आमच्याकडे एक 16 वर्षाच्या पोरापासून ते 80 वर्षापर्यंतचे काका करतायत. तर कुठेच आय गेस एज हा फक्त नंबरवरच राहिलाय. अँड लोकेशन असो, एज असो, म्हणजे काहीच रिझन आता ह्याच्यात राहिला नाही की स्टॉक मार्केट शिकण्यापासून त्यांना ते थांबवू शकतं. हे आमचं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. खरंच. तुमच्या स्टुडंट्सच्या स्टोरीज सांगाल? अशा स्टोरीज खूप आहेत. हा. म्हणजे आता सर जे शूट करतात ते पण माझे studentच आहेत. स्टोरीज मी जर सांगायचं झालं तर माझ्याकडे एक पाद्य काका म्हणून आहेत, मी त्यांचं नाव नेहमी घेतो, की ते वयाने ऑलमोस्ट 70च्या आसपास असतील, 65-70 असतील. माझ्या ऑफिस पासून त्यांचं घर 25 किलोमीटर आहे. त्यांचं टार्गेट होतं की अतुल मला रोज रिटायर्ड आहेत, पेन्शन येते व्यवस्थित, 500 ते 700 कमवायचे बस. रोज कोथरूड वरून ऑफिसला येणार, म्हणजे 25 किलोमीटर डिस्टन्स, 500-700 रुपये प्रॉफिट करणार, घरी जाणार. पण तो माणूस येताना टिफिन घेऊन येणार, चटणीचा डब्बा त्यांनी ऑफिसमध्ये ठेवला त्यांचा, हो. की ऍज अ फॅमिली मी ते रोज येणार, ते बसून जेवण करणार. म्हणजे त्यांच्यासाठी ते रिटायर्ड माणसाला त्यांना 2 मुली आहेत, पण थिंग इज त्या 24 तास त्यांना वेळ नाही देऊ शकत. त्या जॉब करतात, बिझनेस करतात, संध्याकाळी घरी आल्यानंतर ऑब्व्हियसली भेटतात, बोलतात. पण त्यांनी दिवसभर काय करायचं, तर त्यांना सुप्रीमो ऍज अ फॅमिली ते रोज ऑफिसला येतात, 8-10 तास तिथे घालवतात, संध्याकाळी जाताना हसत हसत घरी जातात. अशा एन नंबर ऑफ स्टोरीज आहेत. माझ्याकडे एक कॅन्सर पेशंट आहे, नाव नाही घेणार त्यांचं. ते कॅन्सर पेशंटची ट्रीटमेंट स्वतःच्या इन्कमवर करायला लागले आफ्टर लर्निंग द स्टॉक मार्केट. जे की आधी त्यांना बर्डन वाटायचं, आता माझी ट्रीटमेंट कशी होणार, खूप डिमोटिवेटेड होत्या. स्टॉक मार्केट शिकल्या आणि वयाने खूप कमी आहेत त्या, म्हणजे लिटरली खूप कमी वयात त्यांना कॅन्सर झाला. त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये तो कॅन्सर डिटेक्ट झाला. त्याच्यानंतर त्यांनी बाळाला डिलिव्हरही केलं. त्यांचं बाळ व्यवस्थित आहे, पण आता सगळी ट्रीटमेंट स्वतःच्या खर्चावर करतात. पण त्या एकट्याच करत नाही, त्यांच्यासोबत त्यांनी त्यांच्या भावाला क्लास करायला लावला, बहिणीला सांगितलं, सगळा ग्रुप त्यांच्या घरात बसून ट्रेडिंग करतात. अशा खूप साऱ्या स्टोरीज किती आहेत. सुंदर, किती छान. अँड आय गेस जसं आपण म्हटलं की स्टॉक मार्केट फक्त ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच आता लोक बघतात. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की 10वीचाही आज पोरगा आहे, अँड लिटरली NISM किंवा NCFM सर्टिफिकेशन म्हणून याच्या अॅनालिस्ट म्हणून, रिसर्च अॅनालिस्ट असो, टेक्निकल अॅनालिस्ट असो, एवढी वास्ट फील्ड आहे. म्हणजे लिटरली IT इंजिनियर पेक्षा पण XYZ अमाऊंटमध्ये डबल किंवा 3x मध्ये त्यांचे सॅलरीज असतात. आणि त्याच्यातही तुम्ही सर्टिफिकेशन करून एक छान असं करिअर करू शकता. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेही अजून आपल्याला अवेअरनेस नाहीये. म्हणजे खूप छोटी नॅरो माइंडेड थिंकिंग झाली. स्टॉक मार्केट घेतलं की नाही खराबच, असंच हे करून ठेवलंय. खरंच.
त्या लोकांना काय सांगाल जे स्टॉक मार्केटकडे असं नॅरो माइंड बघतायत? शिकून करा. कारण की म्हणतो ना, नाच ना जाने अंगण तेढा, तशी गोष्ट आहे ती. कारण की 80% ऑफ द इकॉनॉमी जर याच्यावर चालतीये तर आपण कुठेतरी लॅग करतो. आपल्याला ती गोष्ट माहीत नसल्यामुळे आपण त्याला वाईट नावं ठेवतोय किंवा त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलतोय. पण खरंच जर ग्लोबली तुम्ही बघितलं तर सगळ्याच जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त मोठा भाग हे इन्व्हेस्टमेंट मधून येतोय. आणि ईच अँड एव्हरी कंपनी आज आपल्याला माहितीये स्टॉकच्या इन्व्हेस्टमेंटवरच चालते. आपण जे काय करतोय किंवा आपलं इकॉनॉमी पण जे रन होतं ते आपल्या इन्व्हेस्टमेंटवरच चालतंय, दुसऱ्या कशावर चालत नाही. तर आपण तेवढे अजून नाही आहोत, म्हणून वी आर लॅकिंग, हे बरोबर. आमचं मत आहे. खरंच ते शिकून करण्याची गोष्ट आहे खरी आणि गोष्ट आहे. इंटरेस्ट घेऊन करायची गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे, जिद्दीने. हो, जिद्दीने. आता बऱ्याच जणांना इन्व्हेस्टमेंट करायची पण त्यांना ते नॉलेज नाहीये आणि तर ते त्यांना काउन्सिलिंग हवे असेल तर ते काउन्सिलिंग साठी तुमच्याकडे येऊ शकतात. येस, 100%. सुप्रीमोच्या बद्दल मी एक सांगेल की तुम्ही सुप्रीमोच्या 8 ते 10 ब्रांचेस आहेत महाराष्ट्रात. ओके, आणि पुण्यातली सगळ्यात मोठी स्टॉक मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा ऑफलाईन सेटअप आहे, जिथे 300 स्टुडंट एका टायमाला येऊन बसू शकतात, जिथं कॉम्प्युटर्स क्लासचे अवेलेबल आहेत. म्हणजे बऱ्याच जणांचा इश्यू आहे की लॅपटॉप नाही सर आमच्याकडे, कॉम्प्युटर नाही, आम्ही ट्रेडिंग कसं करू? आम्ही ते सगळं अवेलेबल केलं. त्याचे कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस घेतले जात नाही तुमच्याकडून, ते आम्ही आमच्याकडून ते दिलेले आहेत की शिकलं पाहिजे म्हणून दिलेले आहेत. सो तुम्ही आमच्या कुठल्याही ब्रांचला जाऊन काउन्सिलिंग घेऊ शकता की स्टॉक मार्केट एक्झॅक्टली काय आहे, मला इन्व्हेस्ट करायचं तर मी कशात करायचं, हे काउन्सिलिंग तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. सो महाराष्ट्रात आपले पुण्यात 2 ब्रांचेस आहेत, स्वारगेटला ब्रांच आहे, औंधला आपलं हेड ऑफिस आहे, जे मी आता सांगितलं की पुण्यातली सगळ्यात मोठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे जी औंधमध्ये आहे पुण्यात. देन आपलं सांगलीमध्ये ऑफिस आहे, देन आपलं अहिल्यानगर, संभाजीनगर, मुंबई, अशा बऱ्याच ठिकाणी ब्रांचेस आहेत. कल्याणला ब्रांच आहे. सो तुम्ही सगळे लोक तिथे जाऊ शकता जे कोणी बघताय व्हिडिओ, पण जे पुण्यात आहेत बेसिकली ते तर आम्हाला पर्सनली येऊन भेटू शकता औंध ब्रांचला, जी पुण्यातली सगळ्यात मोठी स्टॉक मार्केट इन्स्टिट्यूट आहे. येस. आणि सुप्रीमो ट्रेडर्सच का? सुप्रीमो ट्रेडर्सच का मी सांगू, क्लास घेणारे खूप आहेत. म्हणजे मी कुणालाच आपल्याला ते त्यांच्या लेवलला चांगलंच काम करतात असं मी म्हणणार नाही की फक्त सुप्रीमो ट्रेडर्सच चांगलं करतात. सुप्रीमो ट्रेडर्स ऑब्व्हियसली चांगलं काम करतात, फक्त सुप्रीमो ट्रेडर्स हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून कामच नाही करत. सुप्रीमो ट्रेडर्स आहे की आता बरेच जण तुम्ही लोकांनी पण सेशन बघितलं की तिथं फक्त फॅमिली सारखंच अँबियन्स केलेलं आहे की ते ऍज अ फॅमिली मेंबर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये हाताला धरून घेऊन जातात की तुम्हाला करायचं, तुम्ही चुकताय तर तुम्हाला. माझ्यापेक्षा वयाने जास्तही स्टुडंट आहेत, माझ्यापेक्षा वयाने कमी वाले पण स्टुडंट आहेत, पण त्यांना तो एक रिस्पेक्ट आहे की नाही हा माणूस आम्हाला धरून वडून घेऊन चालला. सो ते सुप्रीमो ट्रेडर बाकीच्या क्लासेसचा एक्सपिरियन्स कसा आहे लोकांचा, अगेन ते चुकीचेच असं नाही. आपण मी 10वीला क्लास केला बरं, एकदा तुमचा क्लास संपला, तुमचा आणि क्लासवाल्यांचा विषय संपला. सुप्रीमो ट्रेडर्स एक वैशिष्ट्य असं ना की तुम्ही 10 वर्षापूर्वीचे स्टुडंट असा 11व्या वर्षी परत आलात, मला शिकायचे सर, कुठलेही चार्जेस नाही घेतले जात, तुम्हाला तो सपोर्ट लाईफ टाईम सपोर्ट आहे. एवढं हँड होल्डिंग मी स्वतः पर्सनली माझ्या 33 वर्षाच्या आयुष्यात कुठल्याच क्लासमध्ये नाही बघितलं. म्हणजे माझं इन्स्टिट्यूट आहे म्हणून मी नाही सांगत आहे, मी कधीच नाही बघितलं तेवढं हँड होल्डिंग. आणि सुप्रीमोची टीम तेवढी स्ट्रॉंग आहे ना की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. रात्री 12ला मेसेज आला तर लोक 12:01 मिनिटात रिप्लाय करतात. पहाटे 3ला कोणी ग्रुपवर मेसेज टाकला आणि कोणी जागा असल्या एखादा टीम मेंबर तोही त्याला रिप्लाय करतो. म्हणजे असं नाहीये की माझा ऑफिस टाइम संपला आहे, कोणीच कामासाठी जॉबसाठी म्हणून करत नाही. कारण की जो तो आपल्या ट्रेडिंग मधनं पैसे कमवतोय, हे करण्यामागचं रिझन काय, सगळेजण फायनान्शियली स्टेबल आहेत. तुम्ही जर फायनान्शियली स्टेबल असाल ना तर तुम्हाला आपण म्हणतो ना एक समाजसेवा करायची, तर तेव्हाच इंटरेस्ट येतो जेव्हा मी फायनान्शियली स्टेबल आहे. बरोबर. तर माझंच महिन्याच्या शेवटी घर कसं चालवायचं हा प्रश्न आहे आणि मी समाजसेवा करायला चाललोय, तर त्या समाजसेवेत तुम्हाला इंटरेस्ट येणारच नाही. नाही. तर तेवढं हँडहोल्डिंग फक्त सुप्रीमो देतं, हे मी सांगू शकतो. आणि आय गेस सुप्रीमोची ब्युटी ही आहे, एकतर कोणताही स्टाफ आम्ही बाहेरून हे नाही केलंय. हायर नाही केलं. 100% राईट फ्रॉम ब्रांच मॅनेजर पासून को ट्रेनर पर्यंत सगळे आमचे स्टुडंट आहे. अँड 2-3 गोष्टी अजून ऍड करते की पहिले तर ऑफलाईन सेंटर्स, कारण की स्टॉक मार्केट खरंच असं फक्त ऑनलाईन मी शिकते व्हिडिओज बघते तर होत नाही. ऍक्च्युअल जर कोणतरी समोर बसला हँड होल्ड देतं तर त्याची वेगळीच मजा असते. तर येस, आम्ही तेवढे मोठे ऑफलाईन सेंटर्स उभारलेत जिकडे तुम्ही प्रत्यक्षात येऊन बसून आमच्या बरोबर शिकू शकता, ट्रेड करू शकता. त्यानंतर लाईव्ह ट्रेड करून आम्ही दाखवतो. जसं म्हटलं की फक्त 5 दिवसाच्या मास्टर क्लासमध्ये नाही, पण लाईफ टाईम हँड होल्डिंग मध्ये आम्ही रोज तुमच्या बरोबर ट्रेड करतो. अँड जे म्हणतो ना ब्रेकिंग द बॉन्ड्स, जेव्हा आम्ही तुम्हाला म्हणतो की हे करिअर म्हणून आहे, तर आम्ही तिकडे तुम्हाला जॉब देण्यापासून तुमच्या पूर्ण करिअर गायडन्स पर्यंत किंवा पूर्ण तुमचा करिअर स्टॉक मार्केटमध्ये कसं मोल्ड करतो तिथपर्यंत शेवटपर्यंत न्यायची आम्ही काळजी घेतो. तर आय गेस त्या गोष्टी आम्हाला थोड्याशा वेगळ्या आणि स्पेशल बनवतात. खूपच छान. म्हणजे
इथे सुप्रीमो ट्रेडर्स हा फक्त क्लास नाहीये, तर एक फॅमिली घडवण्याचं काम तुम्ही करताय. सुप्रीमो ही सुद्धा एक फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीतून शिकून जाणारा प्रत्येक मेंबर त्याच्या फॅमिलीला सुद्धा स्टेबल करतोय आणि त्यांनाही अर्थसाक्षर बनवतोय मला वाटतं. 100%. राईट. तर तुम्ही म्हणालात, जसं तुम्ही म्हणाल की तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात, तर इतर मावळ्यांना काय सांगाल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी? आणि मी एवढं सांगेल की तुम्ही एक स्वतःला चान्स देऊन बघा. स्टॉक मार्केट एवढी स्मार्ट पैसे कमवण्याची फील्ड आहे ना की तुम्ही आता आपण खूप हार्डवर्क करतो. म्हणजे आपण साधं एक्झाम्पल बघितलं तर रस्त्याला खड्डे खाणारे लोक जे आहेत ते 8-10 तास खड्डे खाल्ल्यानंतर त्यांना 500-1000 रुपये सॅलरीज भेटतात. स्टॉक मार्केट ही, आणि आपण तर सगळे मॅक्सिमम क्राऊड जो हे व्हिडिओज बघणार की एज्युकेटेड आहोत, तर एवढा स्मार्ट मनी आहे ना की तुम्ही स्वतःचे 5 दिवस, मी तर सुप्रीमोचा मास्टर क्लास करा म्हणून सजेस्ट करायला, जो फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण स्टॉक मार्केट कुठूनही करा, तुम्हाला नाही सुप्रीमो मधनं शक्य आहे कुठं, पण जो शिकून केलं ना तुम्ही, तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार की तुम्ही एवढे पैसे कमवू शकता. फक्त त्या प्रोसेसने जा. गाडी फक्त मला चालवायची आणि मुंबईला पोहोचायचंय, मला गाडीच येत नाही, तुम्ही मुंबईला कधीच नाही पोहोचणार आहात. पण गाडी चालवायला आधी शिका, 100% तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता याच्यात. खूप छान सांगितलं. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू. थँक्यू सो मच.